क्षेत्ररक्षण करावं लागत आहे टीम कोरगाव संघाला. प्रारंभिक फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये, निखिल आणि आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पिव्यांचा पहिला चेंडू घेऊन आता गोलंदाज निघणारा समीर, अर्थातच अंपायरच्या अगदी उजव्या हाताकडून पहिलाच बॉल गुडघ्यावर बसून चेंडूला दिला फेकून, चेंडू गेला सरळ सीमा रेखा पार. षटकार, कमालीचा फटका आला, कमालीचा फटका. अगदी पाहिलं तर पाल्यामध्ये चेंडू होता, परंतु अटॅकिंग बॉल होता. इथे खऱ्या अर्थानं 19-20 की बात नाही ती. इथे पूर्णपणे स्वतःला झोकून दिला चेंडूवरती आणि चेंडूवरती एलिव्हेशन मिळताच 6 धावा मिळाल्या. भन्नाट वेगानं बॉल होता, त्याला 6 नंबरवरती कन्वर्ट केलं आणि सुरुवात चांगली करू दिली आहे. एक्स्ट्रा रन याला म्हटलं जातं की सेमीफायनलचा दबाव. अर्थातच पहिल्या बॉलवरती आलेला षटकार आणि हा दबाव बनवला गेला फलंदाजाच्या माध्यमातून, जिथे डाव्या हाताचा फलंदाज निखिल याने हा दबाव बनवलाय आणि टोटल स्कोर कार्ड मध्ये आदित्य याने दबाव बनवलाय आणि टोटल स्कोर कार्ड मध्ये टोटल धावा जमा झाल्या त्या 8. पहिल्याच बॉलवरती षटकार आला, त्यानंतर आणखी दुविधा वाढली गेली. वाईट बॉल होता आणि विकेट किपर जिथून मात्र चुका घडवतोय तिथून एक्स्ट्रा आणखीन एक धाव मिळाली. 1+1 ने स्कोर कार्ड वाढलाय. नेक्स्ट बॉल देखील पुढे चेंडू आहे, अगदी सरळ खेळलाय, तीर देखील शर्म मानेल इतका सरळ गेलाय चेंडू आणि चेंडू गेलाय निघून शेवटी बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय दर्जेदार चौकार. चेंडू आता थांबण्याचं नाव घेत नाहीये. फलंदाज देखील दमखम दाखवत आहे. ज्या पद्धतीने निवृत्ती सरांनी ओळख दाखवली या फलंदाजाची, परंतु आता ती ओळख स्पष्ट करताना मैदानाच्या आतमध्ये आदित्याचा खेळ पाहतात. पहिल्या बॉलवरती षटकार शोधला, त्यानंतरच्या एक्स्ट्रा रन्स आणि आता चौकार. मॅन्डेटरी असणाऱ्या ओव्हरचा फायदा. फुलरचा बॉल, त्याला उडवण्याचं काम केलं. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्र खाली निघालंय आणि चेंडू एका टप्प्याच्या बरोबरीने गेलाय सीमा पार. आलाय सलगचा दुसरा चौकार. सलगचा तिसरा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि कारण की ज्या पद्धतीने तो लय मध्ये आहे आणि त्या लय मध्ये असताना हे मिळणारे चेंडू देखील मी म्हणेल की खराब आहेत. जिथे अगदी पाल्यामध्ये त्याच्या चेंडू, तिन्ही चेंडू त्याच्या पाल्यामध्ये होते. अधिक काही केलं नाही, दिशा देण्याचं काम केलं त्याने, थोडी ताकद वापरली असेल आणि तिथून या धावा सफल पाहायला मिळत आहेत. होताना टीम धावली संघासाठी 16 धावा गोळा झालेत. अवघे 3च चेंडू समाप्त केलेत. गोलंदाजावरती दबाव बनवला जात आहे, कोरगाव संघावरती दबाव बनवला जात आहे. एकटा धुरंधर खेळाडू दबाव बनवतो सुरुवातीला. बॅक ऑफ द लाईन चेंडू होता. बघायचं अंपायर्स विकेट किपरला कदाचित दुखापत झाली आहे. फर्स्ट एड किट मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा, प्रथम उपचार पेटी मैदानामध्ये पोहोचवा, जी सन्माननीय ज्ञानेश्वरजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य लाभलं आहे. देखील महत्वाचं आहे. क्रिकेटच्या पटलामध्ये अनेक वेळा पाहिलंय तर प्रथम उपचार पेटीची उपलब्धता असणं गरजेचंच आहे आणि आयोजनकर्त्यांच्या वतीनं काळजी घेतली जाते खेळाडूंची देखील. निर्धाव चेंडू जरूर आला. चौथा बॉल होता जिथे मात्र धावा मिळाल्या नाहीत. अप्रतिम बॉल आहे, अप्रतिम बॉल आहे. एक परफेक्ट यॉर्कर आणि सर सचिन रमेश तेंडुलकर तिथे मात्र सगळ्यांना नतमस्तक व्हावं लागतं. असा परफेक्ट यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला जिथे मात्र कोणतीही धाव येत नाहीये. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती आक्रमकता धारण केली फलंदाजाने, परंतु आता त्याला देखील प्रश्न विचारले जात आहेत आणि सांगितलं जात आहे की भाई हम भी किसी से कम नहीं आणि दमखम दाखवलाय गोलंदाजाने. कमबॅक करताना गोलंदाज समीर मनगडी ताकद वापरली, पाहावा लागेल. चेसिंग खूप मोठी है. क्रिकेट के मैदान में फुटबॉल खेलने का प्रयास, गेंद गई सीमा पार, मिले 4. चौकाराच्या बरोबरीनं पहिल्या ओव्हरमध्ये पाहू शकाल टोटल रन्स 21 धावा, 21 रन्स टोटल जमा झाले आहेत. पहिली ओव्हर अगदी पाहिली तर समीर याची शेवटच्या बॉलवरती कदाचित क्षेत्ररक्षकाला संधी होती, परंतु वेगाने चेंडू निघून चालला होता आणि अगदी मिड विकेटला ओलांडलं. 4 धावा मिळाल्या. चक्कोर चौकोन में बातचीत.
षटकार आणि चौकारांवरती केवळ कॉन्सन्ट्रेशन आणि त्याच्यामध्येच केवळ चर्चा केली गोलंदाजासोबत. तब्बल 3 बाउंड्रीज, एक षटकार आलाय आणि मोठी बनणारी धाव फलकावरची स्थिती आहे. 21 धावा. सेकंड ओव्हर पाहू शकाल आता ISPL चेंडू ट्विन्स कलर बॉल पाहू शकाल आपण वापरला जातोय. दुहेरी कलर मध्ये चेंडू आहे आणि त्या चेंडूचा वापर दुसऱ्या ओव्हरमध्ये करताना फलंदाज गोलंदाजीमध्ये अभि गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होतोय. या चेंडूचा आपण जर वापर ज्या ज्या वेळेला झालाय आणि पाहिलं या शृंखलेमध्ये तर गोलंदाजांचा पगडा भारी ठरलाय आणि सध्याच्या घडीला गोलंदाजीला हा पगडा भारी करण्याची आवश्यकता देखील आहे, कारण की पगडा जड केला फलंदाजांनी धावली संघाच्या धावफलकाचा. 21 धावा आहेत. नो लॉस अर्थातच जम्याची बाजू आहे, बाजू बळकट आहे जिथे विकेटचं नुकसान नाही आहे. डाव्या हाताचा घणाघाती प्रहारांसाठी ओळख असणारा हा फलंदाज अर्थातच आदित्य त्याचं नाव. मैदानाच्या आतमध्ये उंची कमी गाठली. निवृत्ती शिंदे मैदानामध्ये पकडणार आहे झेल आणि संपवणार आहेत फलंदाज निखिल याचा खेळ. निखिलला सुवर्ण पदकावरती बसून आता डगआउटच्या दिशेने जावं लागत आहे. गोल्डन डकचा शिकार ठरला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे. उदय इन ॲट नंबर पाहू शकाल 3 वरती मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजीचा बोलबाला आणि जसा चेंडू पाहू शकाल ISPL वापरण्याकरिता मनसुबे वळवलेत तसा पहिल्याच बॉलवरती शिकार ठरला फलंदाज निखिल. पहिलाच बॉल होता, अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून क्लिअर करण्याचा प्रयत्न करत होता कव्हर पॉइंटकडे, परंतु क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक नाही केली. आणखीन एक बॉल वेगानं अगदी टप्पा पडल्यानंतर थोड्या कालावधीसाठी फलंदाजाने चेंडूला पाहिला असेल, परंतु वेगानं चेंडू सरळ गेलाय विकेटवरती. अर्थातच फर्निचर ब्लास्ट. विकेटचं नुकसान. सलगचा दुसरा विकेट. आता सलगचा तिसरा विकेट घेत या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? पाहावं लागेल. ही देखील संधी बनून आहे गोलंदाजाकरिता. रन्स देखील वाचवायचे आहेत, परंतु सध्याच्या घडीला मी म्हणेल नवीन येणाऱ्या बॅटरला सावरावं लागेल. या दुहेरी रंगामध्ये असणाऱ्या चेंडूच्या मागे गुपित काय तर पाहिले गेले तर वेट फॅक्टर पाहायला मिळू शकतोय. त्यानंतर हा चेंडू क्रीज मध्ये पडल्यानंतर गती मिळवतोय. फुल्लर लेंथ वरती या चेंडूला फेकण्याचा प्रयत्न करत होता. ही संधी होती फलंदाजाला, परंतु गोलंदाजाने काय घडवलं. अंपायर्स कडे पाहूयात आपण. सिटीज अँड व्हाईट बॉल. लेग स्टिक मिस करत चेंडू चालला होता खूप दूरवरून. धावांमध्ये वाढ 1+1 ने वाढ होते. टोटल धाव फलकामध्ये 23 धावा. 2 चेंडूंचा खेळ संपला. तिसरा बॉल आपण पाहत होतो, परंतु एक्स्ट्रा रन्स या बॉलवरती मिळालेत. लेफ्ट हँडेड बॅटर आला, याकडे पाहावं लागणार आहे. मोठ्या शृंखला खेळायच्या आहेत, ISPL सारखी शृंखला खेळायची आहे तर या चेंडूवरती खेळावा लागणार आहे. आणि या चेंडूच्या विरोधामध्ये खेळ करत असताना सध्याच्या घडीला जो धावली संघाची बाजू मांडताना अव्वल ठरलाय या खेळाडूच्या खेळाकडे सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. इथून पुढे 1 गाव 11, त्याच्यानंतर आपल्याला ग्रामीण क्षेत्रामध्ये जर खेळ करायचा आहे, ग्रामीण टुर्नामेंट, त्याच्यानंतर सिटी क्रिकेट असू द्या, त्यानंतर ओपन क्रिकेट असू द्यात, प्रत्येक वेळी आता शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये नवीन नवीन चॅलेंजेस येत आहेत. फटका तर दमदार होता, परंतु अगदी कार्पेटच्या साह्याने गेला. सिंगलच मिळेल. सिंगलच्या बरोबरीने टोटल 25 धावा. या ओव्हरमध्ये अद्यापपर्यंत 2 एक्स्ट्रा रन्स आहेत, 2 सिंगल. अर्थातच एक निर्बंधित क्षेत्रामध्ये सिंगल गेली आणि त्यानंतर आता मिळवलेली एक सिंगल, त्याच बरोबरीने टोटल 25 धावा. म्हणजे अजूनपर्यंत डंका वाजला या गोलंदाजाचा. आणखीन एक बॉल सिंगल मिळत आहे. वाटेला येणाऱ्या ज्या काही सिंगल डबल आहेत त्या देखील मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सेन्सिबल क्रिकेट याला तर म्हटलं जातं. खराब चेंडूची वाट पाहणं आणि वाट लावणं आणि चांगल्या चेंडूंचा सन्मान करणं. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांच्या माध्यमातून. गोलंदाजांसाठी मी म्हणेल थोडासा मोकळा श्वास मिळालाय. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा होत्या, परंतु त्यानंतर लाजवाब गोलंदाजी
ज्या पद्धतीने कर्णधाराने हा चेंडू सुपूर्द केलाय, कर्णधाराच्या विश्वासाला सार्थकी लावण्याचं काम गोलंदाज अभि याच्या माध्यमातून 4 धावा खर्ची केल्या, केवळ 5 धावा खर्ची केल्या आणि टोटल पाहू शकाल 26 धावा आहेत, 26 रन्स दे रिकार्ड. नेक्स्ट मॅच कडे आपण पहिली सेमीफायनलची मॅच आहे. पहिली सेमीफायनल काय लाजवाब. पहिल्या ओव्हरमध्ये वाटचाल पाहिली तर फलंदाजाने अगदी डोंगरावर चढण्याचं काम केलं, डोंगर रचण्याचं काम केलं, विपक्षी संघाला विचारामध्ये पाडण्याचं काम केलं. परंतु ISPL या स्पर्धेमध्ये SGचा जो चेंडू वापरला जात आहे, SG या ब्रँडचा जो चेंडू वापरला जात आहे, तो चेंडू आज शृंखले करीत आहे आणि तो चॅलेंजिंग ठरला. सेकंड ओव्हरमध्ये त्या ओव्हरमध्ये केवळ 5च धावा आल्या, 1 विकेटचं नुकसान. अर्ली डिलिव्हरी होती, पहिला चेंडू होता आणि विकेटचं नुकसान. त्यानंतर नवीन फलंदाज आला मैदानाच्या आतमध्ये विवेक. परंतु आता शेवटची ओव्हर पाहावी लागणार आहे. अजून देखील जणू काही तळ ठोकून बसलाय हा फलंदाज मैदानामध्ये. अर्थातच डाव्या हाताने ज्याने आक्रमकता दाखवली आहे, सिंगल मिळेल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत होता परंतु फेक केली, दुसरी धाव मात्र फसली जात आहे. कदाचित हा विकेट कॉम्प्रोमाइज केलाय, कारण की स्ट्रायकर एनकडे आदित्याला आणण्याचा प्रयत्न असावा आणि आदित्य याच्यासाठी सोपा बनला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जरूर आला, परंतु क्षेत्ररक्षकाने नक्कीच थोड्या कालावधीसाठी विचार केला असता. आदित्यला जर नॉन स्ट्रायकर एनकडे ठेवायचं आहे तर मला वाटत आहे की नॉन स्ट्रायकर एनकडे, बॉलर एनकडे फेक होणं गरजेची होती. निवृत्ती सर निघणार आहेत. त्यांनी बराच कालावधी या मैदानामध्ये आजच्या दिवसामध्ये खेळ पाहिला आहे. सचिन पाहू शकाल, सचिन चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता परंतु शेवटच्या क्षणाला आतून चेंडू निसटलाय आणि निसटले त्या धावा देखील 2. कॅचेस पकडावे लागणार आहेत. पकडा कॅच, जिंका मॅच अनेक वेळा सांगितलं जातं. क्रिकेट खेळ असा आहे मित्रांनो की नव्यानं संधी देणारा खेळ. ही गोलंदाजानं संधी निर्माण केली होती फलंदाजाच्या विरोधामध्ये, परंतु ही संधी निसटल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा संधी आहे आणि त्या संधीला आता मी म्हणेल की स्वीकारावं लागेल आणि तिथे चुका कराव्या लागणार नाहीयेत. मागे घडलेल्या गोष्टी इतिहासामध्ये आणि भविष्याचा विचार आता वर्तमानामधून आपल्याला करावा लागणार आहे. खोलीवरती चेंडू अगदी परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालाय. आदित्य स्ट्रायकर यांकडे उभं राहण्याचा निर्णय घेतोय. धाव फलकामध्ये कोणतीही वाढ होत नाहीये. टोटल अद्यापपर्यंत 29 धावा आहेत. निवृत्ती शिंदे यांनी गोलंदाजांसाठी असणारी पूरक खेळपट्टी अगोदर वक्तव्य केलं आणि स्वतः गोलंदाजी करत असताना देखील चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ते दाखवत आहेत. आडव्या बॅटने थोडासा लेंथ मध्ये चेंडू मागे राहिला, वेळ मिळाला, हँड आय कोऑर्डिनेशन वापरलं गेलं आणि मिळाला षटकार. 6 धावा, ज्या धावांसाठी धाव सुरू होती मैदानाच्या आतमध्ये त्या धावा बल्कमध्ये मिळाल्या. अर्थातच 6 धावा मिळाल्या. टोटल धाव फलकामध्ये 35 धावा आणि ज्या ओव्हरसाठी मी म्हणेल वाट पाहत होता आदित्य आणि सक्षमी ठरताना त्या ओव्हरमध्ये मोठे फटके घेत असताना आदित्य 35 अंक गाठला जात आहे. पहिली सेमीफायनल आपण पाहत आहोत. जननी माता चषक फळणी 2026 आणि या सेमीफायनलचा थर्रार बनवला पहिल्या इनिंग मध्ये या फलंदाजाने. पुढे केले लेंथ, मिनी हेलिकॉप्टर पाहिलं, एका टप्प्याबरोबर उसळी घेतले चेंडूनी आणि लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध चेंडू होता. अर्थातच थर्ड ऑन द विकेट, मस्तक पे दस्तक, बाई मिले 4 रन. चौकार मिळालाय. चौकाराच्या बरोबरीनं धाव फलकामध्ये 39 रन्स, 39 धावा. उच्चांकाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. आता फलंदाज आदित्य वैयक्तिक खात्यामध्ये बऱ्याच धावा टॅली केली जाणार आहे. 33 धावा आहेत. आणखीन एक मायटी हिट लगावण्याचा प्रयत्न, चेंडू हवेच्या बरोबरीनं हवे के संग घटा देखिए कैसी मोडी, बल्लेबाज ने भाई मिले 6 रन.
6 धावा मिळाल्या. शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकलाय. क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपण पाहिलंय की पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल, ज्या बॉलवरती किती रन्स आलेत हे पाहिलं जातं, ज्या वेळेला नेक्स्ट इनिंग मध्ये मॅच अगदी रफंटप होते. रफंटप होण्याची दाट शक्यता आहे. 6 धावेच्या बरोबरीने टोटल धावफलकामध्ये 45 धावा. 46 धाव्यांना आता सामोरे जावं लागणार आहे कोरगळ संघाला. सन्मान्य श्री कृष्णाजी बाबूरावजी साळुंके यांच्या माध्यमातून फलंदाजाची सराहना केली जात आहे, ज्याने ताबडतोड पारी खेळली आहे. आदित्यने 39 धावेची नॉट आउट, नाबाद, बिनबाद अशी त्याची पारी आणि 101 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा केलं आहे. चांगला खेळ पाहायला मिळाला. नाण्याची एक बाजू पाहिली गेली, आता नाण्याची दुसरी बाजू. जसा आता सेकंड इनिंगचा पहिला बॉल डिलिव्हर केला जाणार आहे तिथपासून आता ही शर्यत सुरू होणार आहे. शर्यत तर सुरू झाली आहे, अर्ध्यापर्यंत आपण पोहोचलोय. खरी शर्यत आता आहे, कारण की सुट्टीच्या वेळेला शर्यत आपण पाहतो बैलगाडा शर्यतीमध्ये, ज्या वेळेला सुट्टी दिली जाते ना त्यावेळेला सुट्टीच्या वेळेला कशी सुरुवात असू द्या परंतु शेवट कशा पद्धतीने गाठतोय याला महत्व असतं. आणि क्रिकेटच्या पटलावरती अनेक वेळा आपण पाहिलंय सुरुवात कोणाची कशी असू द्या परंतु क्रिकेटमध्ये काय पाहिलं जातं मित्रांनो, शेवट. आणि शेवट कोणाच्या बाजूने होणार आहे हे पाहिलं जाणार आहे. नेक्स्ट मॅच कास आणि जिंगटी दोन्ही संघांचे संगणक कृपया आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये यावं. आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. कास आणि जिंगटी दोन्ही संघाचे संगणक. सन्मान्य श्री प्रवीण साहेबराव सकपाळ यांना मी विनंती करेल की आपण नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्याकरिता आमच्या टॉस बॉक्स मध्ये यावं. नाणेफेकी कक्षामध्ये नाणेफेक केली जात आहे. जिंगटी संघाचे संगणक कृपया विनंती आहे. जिंगटी संघ आपले संगणक येत आहेत. दुसरी मॅच आपण पाहणार आहोत. बी पूल मधून ही दुसरी मॅच आहे पहिल्या फेरीमध्ये. जिंगटी विपक्ष कास अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाणेफेकी कक्षामध्ये आमचे मान्यवर सन्मान्य श्री प्रवीण साहेबराव सकपाळ देखील आहेत आणि नाणेफेकीचा कौल केला जात आहे. कॅमेरामॅन नाणेफेकी कक्षामध्ये टॉस होत आहे आणि टॉस कोणाच्या बाजूने येणार. टॉस बॉक्स मधून रिपोर्ट येणार आहे परंतु मॅच कडे जाऊयात. पहिला बॉल डिलिव्हर केला जात आहे. गोलंदाज आदित्यच्या माध्यमातून निर्धाव चेंडू आला. देखते टॉस बॉक्स से क्या रिपोर्ट आता है. जिंगटी टीम ने टॉस जीता है और चूज किया है फील्ड क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सज्ज राहा आपण देखील. आदित्य मागील इनिंग मध्ये ज्याने फलंदाजी केली आता तो गोलंदाजी करीत आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. सावध सुरुवात इथे देखील पाहायला मिळत आहे. आक्रमकतेने आदित्यने सुरुवात केली होती परंतु सध्याच्या घडीमध्ये 46 धाब्यांचा पाठलाग आणि सुरेश शिंदे सकाळच्या सत्रामध्ये घातक फलंदाजी ज्याची पाहिली आहे त्याला देखील माहीत आहे की सध्याच्या घडीमध्ये संयम राखावा लागणार आहे. लाईन डिलिव्हरी होती स्विंग अँड मिस केलाय परंतु चेंडू चाललाय खूप बाहेरून. एक्स्ट्रा रन असणार आहे. 2 रन्स आहेत. 2 चेंडूचा खेळ देखील संपला.
तिसरा बॉल होता जिथे अवांतर स्वरूपामध्ये रन्स मिळाला. निर्बंधित षटक आहे आणि सुरेशला आता जिम्मेदारी उचलावी लागणार आहे. अगदी या जिम्मेदारी दिले देखील आणि डॉमिनेट करावं लागेल या मॅचमध्ये. रन्स खूप अधिक आहेत. गोलंदाजी बघा, थोडंसं फुटवर्क वापरण्याची आवश्यकता गोलंदाजाच्या विरोधामध्ये होती. ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला जात आहे. तिसरा बॉल आहे ज्याच्यावरती कोणतीही धाव येत नाहीये. केवळ दुसऱ्या बॉलवरती सिंगल. त्यानंतरचा बॉल आपण पाहिला तर एक्स्ट्रा रन. सध्याच्या घडीला शांत ठेवलं जात आहे फलंदाजीला. थोडासा चेंडू अगदी गुडघ्याच्या खालून निघालाय. या चेंडूला म्हणू शकाल आपण सबमरीन डिलिव्हरी. भारतीय नौदलामध्ये ज्या पद्धतीने आपली सबमरीन आपण पाहतो शत्रूवरती समुद्राच्या अगदी पाण्याखालून हल्ले चढवते, त्या पद्धतीने गोलंदाजाची डिलिव्हरी आपण पाहिली. फलंदाजाच्या गुडघ्या खालून वार करत निघाली डॉट बॉल. धीम्या गतीचा बॉल, चकमा दिलाय, गतीमध्ये परिवर्तन, अप्रतिम गोलंदाजी. मॅच 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 आता इथून फसवली गेली आहे. जणू काही आता दलदलीमध्ये फेकण्याचं काम केलंय. जितकं बाहेर येण्याचं खऱ्या अर्थाने प्रयत्न आहेत, जितके प्रयत्न आहेत तितके अधिक आतमध्ये जाताना आपण पाहू शकाल कोरगस संघाचे फलंदाज. बॅक ऑफ द लेन चेंडू, आणखीन एक बॅक ऑफ द लेन चेंडू, कारण की पुढे येताना पाहिलं होतं अगोदर स्वतःला कमिट केलं होतं सुरेशने आणि तिथून मात्र गोलंदाजासाठी नक्कीच सोपं पडलं होतं ओळखणं. परंतु अंपायर्सने सांगितलंय काय, अंपायर्सने सांगितलंय की अवांतर रेषेच्या बाहेर जर निघणार आहात तर तिथून आपल्याकडे पनिशमेंट राहणार आहे. सिंगलने वाढ होणार आहे, म्हणजे आणखीन एक अति चेंडू शिल्लक राहिलाय. पुढे गेलाय चेंडू. कशा पद्धतीने गोलंदाजाने गोलंदाजी केली आहे, अगदी ओळखलं. जणू काही मनाशी खेळ करण्यास सुरुवात केली फलंदाजाच्या. धीम्या गतीचे बॉल पिचिंग केले, त्यानंतर काही चेंडू अगदी गुडघ्याच्या खालून निघून गेले आणि काही चेंडू अगदी उसळी घेणारे सरप्राईज करत निघून गेले विकेट किपरच्या हातामध्ये. यष्टीरक्षकानं त्याने यष्ट्यांचं चांगल्या प्रकारे रक्षण केलंय. चेंडूला सुखरूपपणे हाताळलं गोलंदाजाने आणि सुखरूपपणे पकडलं या यष्टीरक्षकाने. धावफलकामध्ये केवळ आणि केवळ 3 धावा, 46 धाव्यांचा पाठलाग आणि त्यामध्ये अद्याप आलेल्या 3 रन्स, म्हणजे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि आवश्यक आहेत त्या 43 धावा. आता दुहेरी रंगाच्या चेंडूचा वापर केला जाणार आहे. दुसऱ्या ओव्हर करिता गोलंदाज सतीश याला पाहू शकाल. मागील मॅच मध्ये सतीशकडे ISPL चेंडू सुपूर्द केला होता आणि जाधव उमरी संघाला त्यांनी मात्र अगदी धुळीत मिळवण्याचं काम केलं. तोच निघाला गोलंदाज. पहिलाच बॉल स्टेट ऑन द विकेट खेळले. धीम्या गतीने चेंडू ट्रॅव्हल होत होता. विकेट किपर आणि पाहू शकाल फलंदाजामध्ये छोटीशी चर्चा. अर्थातच यासाठी तर सगळ्या काही 8 तास पकडला आपण आपल्या समाजाला एकत्र करण्याकरिता, या सगळ्या खेळाडूंना एकत्रित करण्याकरिता. छोटंसं हास्यास्पद पाहू शकाल दृश्य आपण पाहिलं. एकमेकांची खऱ्या अर्थानं टिंगल उडवताना पाहू शकाल खेळाडूंना. धावफलकामध्ये सिंगलच मिळालं, तिथून 4 रन्स. अर्थातच 42 धाव्यांची इथून पुढे आवश्यकता आहे. पुढे चेंडू गेलाय, देखील फील्ड करेल, सिंगलच मिळणार आहे. सिंगलच्या बरोबरीने 5 धावा. क्षेत्ररक्षण देखील बघा दमखम दाखवत आहे. असं नाहीये की धावा खूप आहेत, ढिल्या पद्धतीचे त्यांचे प्रयत्न राहणार. त्यांनी देखील दमखम दाखवला आहे, सिंगलवरतीच संतुष्टी ठेवली आहे. वैयक्तिक आता कामगिरीकडे देखील पाहावं लागणार आहे. मॅच फसत चालली आहे, इथून आता आक्रमकता घ्यावी लागेल. थोडासा आता मी म्हणेल की गेअर शिफ्ट करण्याची आवश्यकता आहे आणि ज्या पद्धतीने आवश्यक आहेत अद्यापपर्यंतच्या 5 तिथून 41 धावेची आवश्यकता आहे. तर आता टॉप गिअर शिवाय पर्याय नाहीये. पहिल्या इनिंग मध्ये जणू काही पाहिलं तर ऑटोमॅटिक गाडी सुरू होती, ऑटोमॅटिक अगदी धावा जमा होत होत्या. परंतु आता ऑटो सिस्टम नाहीये, इथे मात्र गिअर शिफ्ट करावे लागतील. टॉप गिअर मध्ये फलंदाजांना आक्रमकता दाखवावी लागणार. परंतु
आणखीन एक बॉल चाललाय निर्धाव. निर्धाव चेंडूचं ओझं वाढलं. निराश चेंडूंची छाया पडली डोक्यावरती कोरगा संघाच्या. आणि आता मॅच हातामधून दूर जाताना भाई अब दिल्ली दूर. दिल्ली आता खूप दूर राहिली आहे आणि मॅच देखील लांब चालली आहे. सिंगल देखील मिळणं कठीण आहे. फेक अचूकतेने झाली नाही. डायरेक्ट हिट. बघा एकाच बॉल वरती किती किती संधी मिळाली परंतु सिंगलच मिळणार आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 6 तर मिळालेत. इथून एक बाउंड्री ही मात्र सुनिश्चित करावी लागेल. शेवटच्या ओव्हरपर्यंत बनवून राहायचं असेल टीम कोरगा संघाला तर एक षटकार नाही तर एक बाउंड्री कंपल्सरी राहणार आहे. कारण की धावांची आवश्यकता आहे तब्बल 40 धावा. हाती चेंडू अवघे आहेत ते 7. फील्ड केलाय चेंडूला आणि त्याचबरोबर फील्ड केला जाणाऱ्या मॅचला अडवलं जाणार टीम कोरगा संघाला. आणखीन 39 धावेची आवश्यकता. क्रिकेटमध्ये अगोदर कमिट करणं खूप चुकीचं आहे कारण की अगदी 2022 ची दृश्य आठवतील आपल्याला. आदर्श ट्रॉफीमध्ये एवढ्या मोठ्या स्टेजवरती आपण पाहिलं की 5 चेंडू मागे 35 धावा देखील संपन्न झाल्या. आणि इथे त्या चुका मी म्हणेल की ज्या पद्धतीने दोन्ही गोलंदाजांनी चांगलं कार्य केलंय. श्रीमंती खूप राखून ठेवली आहे. त्यानंतर 6 बॉलवरती 39 धावा. पर बॉल माइटी हिट आले. 6 रन्स आले तरी सुद्धा अशक्य असणाऱ्या धावा. परंतु जर एक्स्ट्रा बॉल्स पाहायला मिळाले तर मी म्हणेल की मॅच होऊ शकते. वेळ घेऊ नका जास्त. चलिए भाई देखिए गेंदबाज को क्या समझा रहे थे मालूम नहीं. कारण की गोलंदाजाला देखील माहित आहे मला फक्त आणि फक्त एक्स्ट्रा चेंडू हाताळलं हे मात्र करायचं नाही. पहिला बॉल निघाला सीमारेखेच्या बाहेर. उशीर झाला या फटक्यांकरिता परंतु झुंज देत आहेत. येत्या कालावधीमध्ये हाच कॉन्फिडंट राहणार आहे. आणखीन 33 धावेची आवश्यकता आहे. 33 धावा आहेत आणि 5 चेंडू शिल्लक आहेत. एक्स्ट्रा रन्स हा देखील विक्रम रचू शकतात. 6 चेंडू मागे 6 षटकार टोकण्याचा विक्रम हा किताब आपल्या नावी ठेवू शकतात. आणि एखाद्या एक्स्ट्रा बॉलची वाट पाहणं. आणखीन एक बॉल वेगानं गेला हा चेंडू खूप परंतु निर्बंधित क्षेत्रामध्ये चेंडू रबाडा झाला. सिंगलच मिळेल परंतु फटका दमदार होता. 180 स्वरूपाचं पाहू शकाल मैदान आहे त्या कारणानं. नाहीतर इथे संधी होती फलंदाजाला मोठा अंक मिळण्याची. मॅच लांब चालली आहे परंतु पाहावं लागेल एखाद्या नवीन बॅटर करिता संधी मिळेल का या काही शिल्लक चेंडू मागे जिथे कॉम्प्रोमाइज करतील फलंदाज विकेट. कारण की हीच घडी असते जिथे मात्र एखाद्या नवीन येणाऱ्या फलंदाजाला आपण ट्रायल साठी पाठवू शकतोय. त्या फलकामध्ये तब्बल 15 धावा आहेत. आणखीन 31 धावेची आवश्यकता. फटका दमदार आहे. हवेमधून जज करतेत फिल्डर पोहोचलेत परंतु शेवटी पाहावं लागेल आमचे स्वयंसेवक आहेत. आणि हा चेंडू सहा धावा घोषित करण्यात आलेल्या आहेत. षटकार आलेला आहे. आणखीन 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टोटल 21 धावा. यानंतर ब्रेक आहे 10 मिनिटाचा. जेवणाकरिता आपण ब्रेक घेत आहोत याची नोंद घ्या. फटका दमदार आहे. काय सुमधुर संगीत आपल्याला मिळालं. एक तगडा फटका पाहायला मिळाला. उशीर जरूर झाला परंतु एक चांगला स्ट्रोक आला. 6 रन्सच्या बरोबरीने 27 धावा. हे 27 रन्स या इनिंग मध्ये रन्स किती येतात हे देखील पाहावं लागेल कोरगा संघाला. कारण की 46 धाव्याचा पाठलाग होता. आपण कितपर्यंत मजल मारली या आव्हानाला पेलवत असताना या आव्हानाचा पाठलाग करत असताना हे पाहिलं जाणार. सिंगलच मिळेल अर्थातच. मेगा फिनाले मध्ये पहिली जागा पक्की करताना आपण पाहू शकाल टीम नावली संघाला आपलं मनपूर्वक अभिनंदन आहे. आपण दाखल झालात
ज्यांनी माता चषक फळणी 2026च्या मेगा फिनाले मध्ये मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. यानंतर आपण